रोहा तालुक्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी रोहा कबड्डी ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजच्या अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। सरपंच साहेब गावाले आपल्या सोबत असतील आणि कोकणची ओळख रायगड जिल्ह्याची कबड्डी म्हणून ओळखली जाईल असं मी तुम्हाला विनंती करतोय। आपण पाहतो खूप प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। बांधावरून प्रेक्षक खचाखच भरलेले आहेत। बांधावरून पाहता येते म्हणून प्रेक्षक दोन्ही मैदानाच्या मध्ये सुद्धा आहे। तेवढा प्रतिसाद थांबवा असं आमच्या कमिटीने सांगितलं आहे। पंच पुन्हा एकदा सांगत चालू झालं। राकेश गायकवाड एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे। तो जय बजरंग संघाचा अनेक ठिकाणी ज्यांनी उत्कृष्ट लीडर असं पारितोषिक मिळालं। राकेश गायकवाड वाईट होईल आपला आता तू आजच्या तिकडे ठेवायचं पुढे पुढे करतो 12 नंबर जाऊ दे तिला मार्क्स तुम्ही जाऊ दे हा सगळीकडे पसरला असो आणि प्रेक्षक मंडळ माय बाबू त्यांच्याशिवाय ही स्पर्धाच नाही। त्यामुळे जिथं चांगलं दिसेल तिथं उभे राहणार आणि या स्पर्धेची मजा गंमत पाहणार। जय हनुमान रासा स्वयंभू भासतील मधुजय श्री गणेश उरण तिसरा पुकार मिळता त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा। दोन्ही संघ नायक संघ व्यवस्थापन खूप छान सगळं आहे। म्हणजे कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि कोपऱ्याच्या पाच केला जय बजरंग रोहा तुम्ही बाहेर ना कशाला उभं राहिलो होतं 200 आहे तिथे वर्ष सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल। काळ भरवायचे रोहा तालुक्यातील दोन्ही मातबर खेळाडू पाहायला मिळत आणि 10 आणि 7 नाममात्र 3 गुणांची आघाडी धावणी संघाकडे आहे आणि वारंवार चढाई करते तो निखिल शिंदे। एक उंचपुरा खेळाडू आणि खरोखर खूप छान मध्यरक्षक टिकलेला आहे आणि मागे परत आपली आघाडी वाढवत आपल्या संघाची आघाडी वाढवत निखिल शिंदे। पेन तालुक्यातील नावाचा संघ आणि रोहा तालुक्यातील एक नावाचा संघ रोहा 9 दोन्ही संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते। जय बजरंग रोहा संघ 3 9 तरुण कारावी संघ 1 नाम मात्र 2 गुणांची आघाडी। आणि सहज काही घेतलेला आहे पुन्हा एकदा राकेश गायकवाड। खरोखर मुंबईच्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या शिवनेरी स्पर्धा असू दे, चिंचपूरची स्पर्धा असू दे, लालबागची स्पर्धा असू दे, उत्कृष्ट खेळाडू म्हणून राकेश गायकवाड नाव आणि आजही वारंवार पॉईंट तो राकेश गायकवाड
माग गेला हा मारला इथं बाहेर उडी मारून आतमध्ये गेला. खरं बोलावं आमच्याकडे सीसीटीव्ही नाही की 2 कॅमेरे पण सुद्धा नाही आहे आणि पंच म्हटलं की तो काय देव नाही आहे की खरं काय खोटं काय सांगायला. सुंदर चढाई करते वारंवार चढाई करते वारंवार पॉईंट टिकतो राकेश गायकवाड एक उच्चपुरा खेळाडू हळूहळू अनुभवातून खूप काही शिकतोय आणि त्याला मार्गदर्शन लागते ते आमचे सदागर सर यांचं. खरोखर थोड्या काळजी ज्याने नाव कमावलं आहे तो रोहा बजरंग संघ आणि सुरूप पाहायला मिळते ते नवतरुण राहावी संघ. कॅप्टन कूल ज्याला म्हणतात तो राकेश गायकवाड हार असते जीत असते हे त्यांनी कधीच स्वतःला सांगितलेलं आहे. फक्त संघ जिंकवायचा कसा हे मनात ठरवायचं. हरलो तरी काही गम नाही पुढच्या वेळी परत पाहू असा हा राकेश गायकवाड. 2-1 चढाई. आपल्या उंचीचा आपल्या हाताचा कसा फायदा घ्यावा हे रेडरनी यांच्याकडून शिकावं. पुन्हा एकदा 3 नंबरचा कारावी संघाचा खेळाडू चढाईसाठी गेलेला आहे. हाताला जायचं राज पाटील यांना कसं जोरदार मिळेल निर्णय काही असू शकतो. पुन्हा एकदा राकेश गायकवाड 2-1 सुपर टॅकल आणि मला वाटतं एक लोणाचा पोजा कारावी संघाची खरोखर खूप कौतुक लागायला लागेल. विसे पोपळकर संघाचा ज्यांनी रायगड जिल्ह्याची हा सामने भरवले आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एक खुलं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. आज उरण संघाचे भारत पाटील आज जवळजवळ वयाच्या 48 वर्षी खेळत आहेत. आम्ही रिटायर झालो तरी ते सुद्धा खेळत आहेत. खरोखर खूप कौतुक लागेल भारत पाटील यांचं. खार आंबोली इथे आम्हाला फायनलमध्ये मिळाले होते. चौदशेरी कडसुरे विरुद्ध गणेश उरण आणि तेव्हा सुद्धा आम्ही एकत्र खेळतो आणि आज ते अजूनही खेळत आहेत. खूप कौतुक करायला लागेल भारत पाटील सरांचं. आधी किती विनंती केलं की बाबूवरचं तुम्ही प्रेशरमध्ये काढा तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाला पटलं पाहिजे तरच तुम्ही त्याचा ओझा कमी करा. पहा तिथे हॅलोजन पण लागले आहेत. आपल्या स्पर्धेला कसं आपण एक खीळ आणू शकतो. जर बांबू तुटले तर हॅलोजन पण तुटणार आणि स्पर्धा बंद होणार. तर त्याची आधी काळजी घ्या. आपल्याला या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. आम्ही सांगायच्या आधी तुम्ही बांबूवरचं प्रेशर कमी करा. मैदान क्रमांक 2 वर मध्यांतर सामना थांबलेला आहे. 21-9. नाही मला वाटतं सामना संपलेला आहे आणि मला वाटतं एकतर्फी सामना हा झालेला आहे. तो मला वाटतं निखिल शिर्के यांनी खरोखर खूप छान अष्टपैलू चढाई त्यांनी आपल्या अष्टपैलू घेऊन दाखवून वर्षी संघाला पराभूत केलेला आहे. खरोखर पराभूत संघ आणि उरण तालुक्यातील एक मातबर संघ गणेशनाथ उरण. दोन्ही संघामध्ये आपल्याला आठीतटी सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी कोणताही विलंब न करता मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा. मैदान क्रमांक 1च्या उजव्या बाजूला जे बांबूवर खाली असेल बांबूवर जोर देऊ नका. तुम्ही हा आम्हाला
आणि मित्रांनो सगळ्यांना विनंती करतो तुम्ही सगळे कबड्डी रसिका पण संघाच्या पाठीमागे आऊट झालेल्या खेळाडूला बसायला जागा नाही हे आपल्याला काही सोपते नाही कमीत कमी त्यांचं तरी आठवत राज बघा किती नम्रतेची विनंती आहे. आता एखाद्याने आठवण लावलं असं किती आमचे आयोजक खूप छान आहे तुम्हाला विनंती करताय असे विनंती करायला आयोजक तुम्हाला कधीच केलं नसतं. बरोबर इथे खूप मान्यवर आलेले आहेत तुम्ही त्याला बसण्यासाठी जागा नाही आहे आणि तुम्ही प्रेक्षक आहात तुम्ही बाळगत आहात. अमित दळवी आणि बाबू जाधव अमित दळवी बाबू जाधव कुठे असतात तर या त्याला पंचम म्हणायचं. या आयोजकांपैकी एका आयोजकाचं तेजस जनार्दन ठोके याचा आज वाढदिवस आहे आणि त्याचा इथं केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येतो. हॅपी बर्थडे तेजस. व्यासपीठावर मोरेश्वर कांबळे गुरुजी यांचं आगमन झाले. मी निलेश संके यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. मोरेश्वर कांबळे गुरुजी समालोचन करणारे माझे मित्र केटी हे एक आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे खरोखर चांगले कबड्डीपटू आहेत. तुम्हाला माहीत आहे आता ते खेळत नाही पण ते खेळायचे तर जजमेंट नसायची. किरण या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यातला सतत किरण सुभाष पंखे तेजस जनार्दन ठमके आणि किरण सुभाष ठमके त्यांनी स्टेजवर या. तेजस जनार्दन ठमके आणि किरण सुभाष ठमके. बघा आज काय सुवर्ण युग आहे सुवर्ण योग आहे. आज रायगड जिल्ह्याचे एक नामवंत खेळाडू यांची स्पर्धा आपल्या आता झाला आता घ्यायला घेतला तुमचा वाढदिवस या सर्व प्रेक्षकांच्या समोर सर्व खेळाडूंच्या समोर आपले गाववाले साजरे करतात. तर या दोघांनी या किरण सुभाष आता बघू आता लोन आता खो खो खेळातील हे दोन मातापर खेळाडू स्टार खेळाडू तेजस आणि किरण यांनी रायगड जिल्ह्यामध्ये पोपळगडचं नेतृत्व केलंय आणि खो खो खेळायला या तालुक्याचं नाव उंचीवर केलंय. असा हा तेजस आणि किरण अशा या दोन खो खो स्टार खेळाडू आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांनी दोघांनी या व्यासपीठावर यायचं आहे. तेजस आणि किरण. तेजस आलेला आहे किरण कुठे आहे आणि खरोखर मेळा म्हटलं की खो खोमध्ये आता तो लोन दे आता राज लोन दे ती आमची मेळा स्कूल आणि मेळा स्कूल मध्ये टाचकताय राज बघ त्याला पोपळगड मेळा मग हिने उडी मारली ना त्याला टाचकताय राज गावातील सगळे ही बघ लावली बघ विद्यार्थी मारली बघ. छान खो खो खेळायचे. हॅपी बर्थडे टू यू सगळे टाळ्या वाजवा खूप छान हॅपी राखेव अटॅक करा बघू ना आता बघू. हॅपी बर्थडे टू यू सगळे टाळ्या केलेल्या किरणचा वाढदिवस साजरा करायचा. थँक्यू. चला मैदान क्रमांक 2 वर
दोन्ही संघ आलेल्या पंचांना सामना सुरू करायचा. अनिल अमित दळवी, आपण कुठे असाल तर मैदान क्रमांक 2च्या ताबा घ्यायचा पंचासाठी. फायनल बॉल जय हनुमान क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना स्वयंभू विरुद्ध जय हनुमान रासळ. फायनल बॉल मैदान क्रमांक 1. स्वयंभू वाजते जय हनुमान रासळ. राज पाटील चढण्यासाठी राज पाटील आणि वारंवार राज पाटलांचं वारू रोखल्या जय बजरंग रॉ संघाला यश होते. खूप पैसा एक तर्फी सामना चालू आहे आणि मध्यंतर होईल सुद्धा. रोहा जय बजरंग संघ 9 गुणांची आघाडी. रेड मध्ये आउट झालेला आहे. सुंदर क्षेत्र पाहायला मिळत आहे. संघाकडून राकेश खाली बसा खाली बसा. अतिशय शाळा कारावी संघाबरोबर चालूनच नाही त्याला कुठं चालून दे आदर्श भूमिका द्यायची. बरोबर आज जवळजवळ बाबू आहे बाबू माहिती आहे बाबू थांबवा ना सगळे खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकरची बनियान परिधान केलेली आहे. काय प्रोत्साहन मिळतं. क्रिकेटचा राजा, क्रिकेटचा बादशाह, क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं सचिन तेंडुलकर यांचं जर्सी नंबर सुद्धा 10. आणि आज मी पाहतोय भारत पाटील यांच्याकडे सुद्धा जर्सी नंबर 10. राकेश गायकवाड यांच्याकडे सुद्धा जर्सी नंबर 10. प्रोत्साहन
भारत पाटील आणि कन्या अजून आता भारत पाटील आहे आणि वासू आहे. परत एक मिनिट आहे भारत पाटील यांची कन्या रासल आहे अजून रासल आणि वासू असेल. आता ही इथं कोण लागला चला जिमी भारत पाटील सिमी भारत पाटील रायगड कोण आहे सिमी भारत पाटील भारत पाटील यांची कन्या आणि व्यासपीठावर आहेत. तो भाऊ आहे बघ हा भाई हा बघ पोरगा केला तो कोण तुझ्या आहे कुठूस खरोखर जिथे पप्पा तिथे मी आणि पप्पांचा जो वारसा भारत